हाय, हॅलो, नमस्कार. मी मोनिका तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आजच्या रेसिपी व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भोपळ्याचे वडे. भोपळ्याचे वडे बनवण्याची अगदी खूप सोपी पद्धत पाहणार आहोत. हे वडे खूप चविष्ट लागतात. खायला थोडेसे जड असतात, पण चविष्ट खूप लागतात. त्यामुळे कधीतरी खाण्यास हे खूप छान लागतात. तर यासाठी बघा, इथं मी अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे आणि मी त्याचे सगळे आतले जे बिया असतात ना, ते सगळं काढून घेतलेले आहेत आणि त्याचे असे छोटे-छोटे काप केलेत. आता हे काप जे आहेत ना, ते मी मोठ्या होलच्या किसणीने आहे ना, किसून घेणार आहे. हे बघा, असे शेवटपर्यंत किसायचेत आणि हिरवं साल लागायला लागली ना, की तिथं स्टॉप करायचंय. अशाच पद्धतीने मी हे सगळे जे भोपळे आहेत ना, ते किसून घेणार आहे व्यवस्थित असे. हे बघा, अशा सगळ्या भोपळा मी जो आहे ना, तो माझा व्यवस्थित असा किसून झालेला आहे. हा किस बघा किती पडलेला आहे. असेच मोठे-मोठे याचे दार पडले पाहिजेत. त्यानंतर मी आता हा गूळ घेतलेला आहे. भरपूर असा गूळ घ्यायचा आहे. तुम्हाला जेवढे गोड हवेत ना, तेवढा गूळ घ्यायचा आहे किंवा साखर टाकलीत ना, तरी सुद्धा चालते. इथं मी थोडंसं अगदी मीठ टाकलेलं आहे. मीठ खूप जास्त टाकायचं नाहीये आणि गुळामध्ये आहे ना, हे व्यवस्थित असं मिक्स करून एक 10 मिनिटासाठी साईडला ठेवून द्यायचंय. म्हणजे बघा, हे असं पाणी येतं ना, पाणी सुटतं. कारण याच पाण्यामध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. एक्स्ट्राचं असं पाणी कोणतं टाकायचं नाही. तर ह्याला पाणी सुटलेलं आणि त्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि हा असा व्यवस्थित असा गोळा छान असा मळून घेतलेला आहे बघा. हा गोळा मी आता ओल्या कपड्याने आहे ना, झाकून असा ठेवून देते. 1 तास ते 2 तासासाठी हा गोळा छान झाकून ठेवायचा आहे. 2 तास झालेले आहेत. मी कढईमध्ये तेल सुद्धा तापायला ठेवलेलं आहे साईडला आणि हा बघा आता हा पिठाचा गोळा. व्यवस्थित असा भिजलेला आहे, छान भिजलेला आहे. हे बघा. मी इथं साईडला एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि हा बटर पेपर आहे. त्याचा असा चौकोनी शेपमध्ये कापून घेतलाय बटर पेपर. मी ओल्या फडक्यावर केलं ना, तरी सुद्धा चालेल हे वडे आणि पेपरवर केले तरी सुद्धा चालतील. आता मी इथं असा छोटासा एक गोळा घेतलाय. खाली पाणी लावलंय बटर पेपरला आणि त्याच्यावर हा गोळा टाकून आहे ना, त्या ज्या वाटीतलं पाणी आहे ना, त्याने असं व्यवस्थित असं चेपून घ्यायचंय आणि वड्याचा त्याला आकार द्यायचा आहे. मध्ये होल सुद्धा करायचे. तेल तापलेलं आहे व्यवस्थित. हे बघा तेल तापलेलं आहे. मी थोडंसं पीठ त्याच्यात टाकून पाहिलंय. आता हे जे आहे ना, या कागदावरून असा घ्यायचा आहे. अलगद निघतो तो आणि असं तेलामध्ये सोडून द्यायचा आहे. मीडियम आचेवर ठेवायचा आहे गॅस. खूप असा स्लो पण ठेवायचा नाहीये, नाहीतर वडे फुगले जात नाहीत किंवा खूप फास्ट सुद्धा ठेवायचं नाही, नाहीतर वडे करपून जातात लगेचच. आणि मग आतलं जे पीठ आहे ना, ते शिजलं जात नाही. त्यामुळे मीडियम आचेवरच गॅस ठेवायचा आहे. आणि असं दोन्ही बाजूने त्याला आहे ना, व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. हे बघा. व्यवस्थित पलटून-पलटून असं त्याला भाजून घ्यायचं आहे. नितळून मी याला टिश्यू पेपरवर ठेवून देते. म्हणजे सगळं तेल जे आहे ना, ते आपलं टिश्यूवर जाईल. पुन्हा मी दुसरा वडा बनवते. खाली भरपूर पाणी घ्यायचंय, म्हणजे ते कागदाला चिकटणार नाही. आणि असंच मी आता दुसरा वडा सुद्धा थापून घेते. याला मध्ये होल करते आणि हा सुद्धा तेलामध्ये सोडून देते. हा सुद्धा मी व्यवस्थित असा दोन्ही बाजूने भाजून घेणार आहे. खूप छान पीठ जर व्यवस्थित भिजलेलं असेल ना, तर हा वडा खूप छान असा फुगतो. व्यवस्थित असा चारी बाजूने गोलटम फुगतो. खायला खूप चविष्ट असतो हा वडा. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी पद्धत आहे ही वडा बनवण्याची. गावाकडे बनवतात असे वडे. आखिती वगैरे असते ना, त्यावेळेला हे असे वडे बनवले जातात. हे बघा कसा फुगतोय. असं थोडंसं असं चेपून-चेपून घ्यायचं त्याला उलटल्याने म्हणजे असा व्यवस्थित असा फुगून येतो तो. तर आता या अशाच पद्धतीने आहे ना, मी सगळे वडे बनवून घेणार आहे. हे वडे जे आहेत ना, ते तुम्ही कोरडे सुद्धा खाऊ शकता आणि हो, आता जसे आपण गूळ किंवा साखर वापरून वडे बनवलेत ना, तर तसेच तुम्ही त्याच्या जागी फक्त मीठ टाकून बनवलेत ना, काही जणांना जर गोड आवडत नसेल ना, तर मीठ टाकून सुद्धा बनवले जातात. ते सुद्धा खूप छान लागतात खायला, मिठाचे वडे.
हे वडे तुम्ही दुधाबरोबर किंवा गुळवणी जे असतं ना पोळी बनवल्यावर, पुरणपोळी बनवल्यावर आपण बनवतो त्याच्यासोबत किंवा दुधाबरोबर किंवा असेच कोरडे खायला सुद्धा खूप चविष्ट लागतात. तर असे हे जुन्या पद्धतीचे भोपळ्याचे वडे तुम्ही ट्राय केले आहेत का कधी? केले नसतील तर लगेच करून पहा. खूप सोपी पद्धत आहे आणि खायलाही खूप चविष्ट असतात. तर असे हे भोपळ्याचे वडे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये.